श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन वर्ष सुरू होताच आपण नवीन कॅलेंडर लावतो, पण तुम्हाला माहीत आहे का कॅलेंडर कुठल्या दिशेला लावला आहे यावर आपल्या आयुष्यातील प्रगती, अडथळे आणि यश अवलंबून असते। वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर चुकीच्या दिशेला लावल्यास अडचणी, अडथळे, आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण वाढू शकतो। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षात कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावे आणि चुकीच्या दिशेने कॅलेंडर लावल्याचे कोणते दुष्परिणाम होतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर नवीन वर्ष सुरू होताच आपण घरात नवीन कॅलेंडर लावतो, पण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कुठल्या दिशेने लावलं आहे यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरते हे फार कमी लोकांना माहिती आहे। जर आपण चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्यास आयुष्यात अडथळे, अडचणी, आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण वाढू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर कुठल्या दिशेला लावे, कुठे लावू नये, चुकीच्या दिशेने लावल्यास वाईट परिणाम काय होतात आणि त्याबाबतचे योग्य उपाय देखील आपण बघणार आहोत। आता आपण 2025 नंतर 2026 मध्ये पदार्पण करत आहोत। त्यावेळेला आपल्या दिवसाची सुरुवात आपण कॅलेंडरनेच करतो आणि ते वर्ष 2025 संपल्यानंतर 2026 मध्ये पदार्पण अगोदर आपण सर्वांनी कॅलेंडर घेऊन आलेलो आहोत। तर ते कॅलेंडर आपल्याला योग्य दिशेलाच लावायचं आहे, कारण आपल्या आयुष्यात आपल्या या नवीन वर्षात आपल्याकडून कुठली चूक होऊ नये। त्याचबरोबर ती चूक आपल्या कॅलेंडरच्या बाबतीत देखील होऊ शकते। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील। प्रत्येक जण देवाचे व्रत, वैकल्य, उपवास करतात आणि त्यामागचं काहीतरी हेतू असतो आणि आमचं येणारं वर्ष हे एकदम आरोग्यमयी, समाधानकारक असावं, त्यासाठी नवीन वर्षाचं कॅलेंडर आपल्याला त्याच दिशेला लावायचं आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये सर्वच प्रकारची भरभराट होणार आहे। तेच कॅलेंडर आपल्या कुठल्या दिशेला लावल्यामुळे किंवा कुठल्या दिशेला लावू नये, आपण जर चुकीच्या दिशेने लावला तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नक्की होतो। त्याचबरोबर कॅलेंडर कुठल्या नियमानुसार घेतल्या गेलं पाहिजे त्याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। वास्तुशास्त्राचा हा देखील एक नियम आहे की व्यवस्थित कॅलेंडर योग्य दिशेला जर लावलं तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे, समस्या या येणार नाहीत। हा एक वास्तुशास्त्राचा नियम आहे। 2025 कोणासाठी खूप आर्थिक स्थैर्य, खूप आनंदमय, खूप भरभराटीचं गेलेला असेल तर कोणाच्या आयुष्यामध्ये खूप दुःख, खूप अडचणी आणि कर्जबाजारीपणा हा आलेला असणार आहे। तर नवीन वर्ष 2026 सर्वांसाठी नक्कीच भरभराटीचं जाणार आहे ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते। म्हणून आपल्या घराच्या कॅलेंडरची दिशा हे योग्य पद्धतीने, नियमाने लावायचे आहे। मी शक्यतो केंद्रामधलं कॅलेंडर वापरते आणि त्या केंद्रामधल्या कॅलेंडरमध्ये सर्व प्रकारच्या तिथी, व्रत, वैकल्य, राशीनुसार माहिती, त्याचबरोबर कुठला काळ आपल्यासाठी योग्य आणि सुयोग्य त्याची वेळ देखील दाखवलेली आहे। म्हणजेच राहू काळ हा सर्वांनाच माहिती आहे। असे छोटे गोष्टी ज्या त्यामध्ये दिलेल्या आहेत। तर कोणाला जर आवडत असेल तर त्यांनी स्वामींच्या केंद्रातून जाऊन आपलं कॅलेंडर घेऊन यायचं आहे आणि कोणाला जर शक्य नसेल तर त्यांनी कालनिर्णय देखील घेतलं तरी चालेल। पण घरामध्ये ज्याप्रमाणे आपण घड्याळ चुकीच्या दिशेने लावत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला घरातल्या ज्या वस्तू आहेत, समजा गॅसची शेगडी आहे, मुख्य दरवाजा आहे, त्याचबरोबर आपल्या किचनमधला जो पाण्याचा हंडा आहे तो कोणत्या दिशेला आपण ठेवतो, या सर्व छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि या गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू नये। आपल्या घरातील व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते आणि दक्षिण दिशा ही पितरांची दिशा तर आहेच, पण ती मृत्यूदेवतेची म्हणजे यमाची देखील दिशा आहे। तर आपल्या आरोग्याची देखील काही जर त्रास आपल्याला होत असतील तर आपण लावलेल्या कॅलेंडरच्या या दिशेमुळे होऊ शकतात। यामुळे अपमृत्यू असेल ही या दिशेमुळे होतं, नकारात्मकतेचं आगमन होतं, अघटित घटना घडतात, आजारपण येतं। आता बरेच जण म्हणजे मी देखील आधी हेच करत होते की जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावत होते, कारण मागच्या कॅलेंडरमध्ये काही टिपण्या असतात, काहीतरी आपण लिहिलेलं असतं, तर त्या गोष्टी आपल्याकडे राहाव्यात म्हणून आपण कॅलेंडरवर जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावतो। तर तसं करू नये। कॅलेंडर हे मुख्य दरवाजाच्या वरती देखील किंवा मुख्य दरवाजाच्या पाठीमागे लावू नये, कारण मुख्य दरवाजातून सकारात्मकता तर येतेच, पण त्याचबरोबर नकारात्मकता देखील येत असते। जर तुम्ही कॅलेंडर उत्तर दिशेला जर लावला तर सर्वात शुभ आणि कुबेराची दिशा मानली जाते ती उत्तर दिशा। तर कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्यास
धनवृद्धी, नवीन संधी, व्यवसाय व नोकरीत प्रगती, सकारात्मक ऊर्जा ह्या देखील होतात. त्याचबरोबर घर, ऑफिस किंवा दुकानासाठी देखील तुम्ही सर्वोत्तम दिशा ही उत्तर दिशा देखील आहे. त्याचबरोबर पूर्व दिशेला देखील तुम्ही जर कॅलेंडर लावलं तर आरोग्य आणि प्रगतीसाठी आपल्याला योग्य अशी ती दिशा आहे. पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा आणि कॅलेंडर पूर्व दिशेला लावल्यास आपलं आरोग्य सुधारतं, आत्मविश्वास वाढतो, कामात स्थिरता येते. विद्यार्थ्यांसाठी लाभदायक अशी ही दिशा आहे. घराच्या पश्चिम दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुमच्या घरात आर्थिक स्थिरता ही कायम राहते, पैसा हा स्थिर होतो, अवाजवी खर्च होत नाही, आजारपण येत नाही, कर्जबाजारीपणा हा होत नाही. त्यामुळे पश्चिम दिशेला लावलेल्या कॅलेंडर हे खूप चांगलं असतं. उद्योगधंदा हा सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. नोकरी संदर्भातील, शिक्षणासंदर्भातील समस्या येत नाहीत, प्रगती होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला देखील तुम्ही कॅलेंडर लावू शकता. त्या दिशेला देखील लावलेला कॅलेंडर हे शुभ मानलं जातं. पूर्व दिशेकडून सूर्य हा येत असतो, त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते आणि घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. सकारात्मकता या दिशेमुळे आपल्या घरामध्ये येत असते. उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावला तर ते आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं. दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये. दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण ते कॅलेंडर बघू नये. उत्तर आणि दक्षिण उत्तर, पूर्व, पश्चिम या तिन्ही दिशा खूप शुभकारक आहेत. आता कॅलेंडर लावण्याच्या महत्त्वाच्या चुका कोणत्या आपण सर्वजण करतो. जुने किंवा मागील वर्षाचे कॅलेंडर ठेवू नये. फाटलेले, तुटलेले, मळलेले कॅलेंडर लावू नये. दुःखी, हिंसक, नकारात्मक चित्र असलेले कॅलेंडर नको. टॉयलेट किंवा स्वयंपाकघरामध्ये किंवा आपण जिथं पायपोस्ट ठेवतो त्या ठिकाणी कॅलेंडर लावू नये. अशा चुका केल्यास आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढतात. तर कॅलेंडर कसं असावं? सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक निसर्गदृश्य किंवा देवतांची चित्रे, सूर्योदय, फुले, तारखा स्पष्ट दिसणारे असं कॅलेंडर असायला हवं. दर महिन्याला तारखांवर रेष ओढत राहणे म्हणजे वेळेचे महत्त्व वाढत असते. आणि नवीन वर्षात पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी आपण कॅलेंडर आणलं आहे आणि 1 जानेवारीला जेव्हा आपण कॅलेंडर लावणार आहोत तेव्हा कॅलेंडरला अगरबत्ती किंवा धूप दाखवावा. त्या ठिकाणी ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. जुने कॅलेंडर काढून टाकायचं आहे, ते निर्माल्यात तुम्ही टाकू शकता. तर प्रत्येकाने योग्य दिशेला कॅलेंडर लावणं खूप गरजेचं आहे. अडचणी कमी होणार आहे, सकारात्मकता वाढणार आहे आणि सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे. तर चला यावर्षी हा नियम बनवावा की नवीन कॅलेंडर कसं लावावं, काय लावावं या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. झाले सेवाई महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.